अमर, काय सध्या ताजे अपडेट आहेत? ते नागपूरला पोहोचलेत का? त्यांच्यावर उपचार सुरू झालेत का? काय नेमकं तिथं घडतंय? आता अलेक्सिस मॅक्स हॉस्पिटलला आहे आणि आता प्रवीण कुंटे पाटील जे प्रवक्ते आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे, प्रवीणजी, आता अनिलजींची प्रकृती कशी आहे? त्यांना अलेक्सिस हॉस्पिटलला किती वेळात पोहोचतील आणि काय सांगायला या हल्ल्यामागे कोण आहे, काय वाटतं? ज्या पद्धतीने मागील 1 महिन्यापासून काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पॉलिटिकल टार्गेट करण्याचं काम अनिल देशमुख साहेबांनी केलेलं होतं. परवा विधानसभेचं मतदान आहे. भारतीय जनता पार्टी पराभवाच्या छायेमध्ये आहे. कुठेतरी पराभवाच्या छायेच्या मानसिकतेला ग्रस्त होऊन भारतीय जनता पार्टीच्या गुंडाने हा केलेला हल्ला आहे आणि निश्चितपणे आम्ही याचा पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अनिल देशमुख साहेबांवरती ज्यावेळेला आमची सांगता सभा होती, नरखेडची सांगता सभा आटोपल्यानंतर आदरणीय अनिल देशमुख साहेब नरखेडवरनं भिष्णूर मार्गे जलालखेड्याला चालले होते. त्या टर्निंगवरती का फाट्यावरती भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी हल्ला केलेला आहे. किती लोक असावे आणि आता प्रकृती कशी आहे त्यांची? किमान 6 ते 8 लोकांनी केलेला हल्ला होता आणि माझा थेट आरोप आहे, यामागं भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस, चरण सिंग ठाकूर या सर्व लोकांची पॉलिटिकल साजिश आहे आणि कुठेतरी पराभवाच्या मानसिकतेने केलेला हा भ्याड हल्ला आहे. तर आपल्यासोबत प्रवीण पाटील होते. त्यांनी थेट आरोप भाजपवर केलेला आहे आणि आता अनिल देशमुख यांना इथे घेऊन थोड्याच वेळात अँब्युलन्स पोहोचेल त्यांच्यावर. त्यानंतर इथले पुढील उपचार सुरू करेल. प्राथमिक जे उपचार आहे ते जिल्हा तिथल्या सामान्य रुग्णालयात काटोलच्या करण्यात आले आणि पुढील उपचाराकरता आता अलेक्सिसला ते थोड्याच वेळात त्यांना घेऊन अँब्युलन्स पोहोचत आहे.